कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। धुळेच्या साक्री तालुक्यात शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे गवारला केवळ 1 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकरी संतापले। संतापातून तब्बल 1.5 क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त करण्यात आला। पुण्यात वाढतं तापमान आणि इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। वाढत्या तापमानामुळे टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, ज्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली। टोमॅटो कमी भावात मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। कापणी प्रयोगाच्या आधारे 978 कोटींची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तांत्रिक आकडेवारीवर आक्षेप। पीक विमा कंपनीविरोधात ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे धाव। अहिल्यानगरातील राहता तालुक्यातलं अस्तगाव नर्सरीचं गाव म्हणून ओळखलं जातं। सध्या फळबागांसाठी लागणारी रोपं बांधणीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र कडाक्याच्या उन्हामुळे नर्सरी मालकांना शेतमजुराच्या सुरक्षेचा प्रश्न सतावतो। सध्या छत्र्यांच्या सावलीत महिला शेतमजूर रोपांची बांधणी करताना दिसत आहेत। तसंच मजुरांना छत्र्यांचं पिण्याचं थंड पाणीही उपलब्ध करून दिलं जातं आहे। आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली। विकास लवांडे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। पुणे पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून कोर्टाने लावली आहे। विकास लवांडे यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। विकास लवांडे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, मात्र ती मागणी कोर्टाने फेटाळली आहे।